आजची पत्रकार परिषद आपल्या सर्व पत्रकार महोदयांसमोर यासाठी ठेवण्यात आलेली आहे की पहिल्यांदा माझं नाव सांगतो मी, माझं नाव सुनील रघुवंशी। तोच मुद्दा आणि तोच एक विषय, तीच पत्रकार परिषद आपण पुन्हा ठेवण्यात आलेली आहे कारण की बुंदेलपुरा हा विषय एक अचलपुराच नव्हे तर हा मुद्दा जो आहे हा अमरावतीपर्यंत देखील पाठवलेला आहे आणि हा मुद्दा जो आहे तो हा दिल्लीपर्यंत देखील आपण हा मुद्दा पाठवलेला आहे। तुम्ही म्हणता दिल्लीपर्यंत कसा, तर हा सुप्रीम कोर्ट पर्यंत देखील हा मुद्दा आपला गेलेला आहे। याच्यात आमदार साहेबांनी देखील थोडंसं याच्यात सहभाग दिलाय, खासदार साहेबांनी देखील याच्यात थोडासा आम्हाला सहभाग दिलेला आहे। सर्वच याच्यात म्हणजे राजकीय पार्टीचं मी नावच नाही घेत कोणाचं, सर्वच पार्ट्यांच्या इथं थोडा तरी सहभाग दिसून येते। आता काय झालं तिथं न्यायालयीन प्रक्रियेनं आमचे जे 2 त्रिशूल पोलिसांच्या जप्तीमध्ये आहेत, मी आधीपासून सांगितलंय 200 किलोचे अंदाजे 200 किलोचे 2 त्रिशूल म्हणजे 400 किलोचे त्रिशूल हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे, म्हणजे अंदर आहे। ते त्रिशूल आम्हाला न्यायालयीन मार्गाने लवकरच मिळतील। सुप्रीमनाम्यावर ते त्रिशूल आमचे ऍडव्होकेट गजानन मनोरे साहेब ते सोडून देतील। तसेच सर्वोच्च न्यायालयाचे ऍडव्होकेट सुशांत सर राजपूत हे देखील या केसमध्ये जे 4 फुटाची गल्ली आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपण केस ड्रॉप केली आहे, म्हणजे टाकलेली आहे। आणि पुढील विषय असा आहे का उपविभागीय अधिकारी, मला नाव नाही माहित त्यांचं, उपविभागीय अधिकारी अचलपूर यांनी तिथे आदेश आणलेला आहे 164 कलम यांच्या आदेशाने की बा ही जे बौद्ध विहाराच्या पुढची जी जागा आहे ती जागा प्रतिबंधक करण्याचे आदेश दिलेले आहेत उपविभागीय साहेब यांनी मुख्य अधिकारी नगर परिषद अचलपूर यांना दिलेले आहेत। तिथे एक पाटी लागलेली आहे, मी पाटीचा फोटो तुम्हाला सर्वांना दाखवतोच। तिथं पाटी लागलेली आहे आणि तिथे काही कार्यक्रम करता येत नाही, पण आमच्या पुढील पक्षाच्या लोकांनी, आता मी नाव कोणाचं घेत नाही पहिल्यापासून सांगतो, आमच्या पुढील लोकांनी तिथे काल साफसफाई केली। तर मग त्या साफसफाई कोणत्या नियमानं केली तर अल्पवयीन मुलंही होते काही त्याच्यात, अल्पवयीन मुली पण होत्या काही त्याच्यात आणि काही 1-2 माणसं पण होती त्याच्यात आणि एखादी बाई पण होती त्याच्यात। मी नावं घेत नाही, तिथे कॅमेरे लागले ते शासनाचेच आहेत, आमचे नाही आहेत ते कॅमेरे जे आहेत ते शासनानेच लावले आहेत आणि पोलिसच्या कस्टडीमध्ये असतात ते कॅमेरे असं मी ऐकलंय। मला माहिती नाही कोणाचे आहेत पण ते गव्हर्नमेंटचे कॅमेरे हे पक्की गोष्ट। तिथं बघावं, तिथलं ते जे खराब पाणी जे सांडपाणी म्हणतो ते काल त्या ओट्यावर आणलेलं आहे, त्याचा व्हिडिओ आमच्याकडे आहे। ते आता म्हणजे ते त्रिशूल ठेवली आहे, म्हणजे जिथू कुठं वाद पेटवण्याचं काम करताय आम्ही न्यायालयीन माध्यमातून करून राहिलो। आम्हाला न्यायालयावर पुरा भरोसा आहे, संविधानावर तर 108% भरोसा आहे। संविधानिक पद्धतीनेच आमची लढाई सुरू होती आणि पुढे पण राहणार। पण तुम्ही सांगा ही गोष्ट योग्य आहे का त्यांची? पाणी फेकणं म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आहे, मी सांगतो एव्हिडन्स थ्रो व्हिडिओ आहे आमच्याकडे, मी तो आता न्यायालयात मुद्दा मांडलेला देखील आहे। उद्या त्याची आम्ही उद्या दाखल देखील करणार आहे। आणि जे गुन्हे दाखल आम्ही याच्यात 1 वर्षा अगोदर केले होते, म्हणजे यांच्यावर 10 जणांवर अॅट्रॉसिटी लागलेल्या आहेत। 10 जणांवर अॅट्रॉसिटी लागल्या, पोलीस स्टेशनचे अधिकारी तत्काळ येतात पळून की बा यांच्या गुन्हे दाखल करा, अटक करा, लवकर येतात 1 मिनिटात। पण जर यांचा गुन्हा दाखल जो केला, यांनी 1 वर्षा अगोदर जो गुन्हा दाखल केला, मग त्या गुन्ह्याचा दाखलचा काय विषय झाला सांगा ना? जवळपास 12 माझ्याकडे प्रूफ आहे, 12 पत्र आपण पोलीस स्टेशन अचलपूर येथे दिले आहेत, 3 पत्र आपण कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत, 2 पत्र तहसीलदार साहेबांना दिले आहेत आणि 16 पत्र, सर्वात जास्त पत्र 16 पत्र हे नगर परिषदच्या सीओ साहेबांना दिलेले आहे की एक काम करा, मी काय म्हणतो, वाद होऊन राहिला ना, हे 2च होऊन राहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आणि महादेव समितीचे एकूण 2च लोक म्हणतात की वाद हा दोघांच्या एकूण होऊन राहिला। मग एक काम करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा तिथून हटवून द्या, इथून त्रिशूल हटवून द्या, म्हणजे ही जागा जी आहे ही नगर परिषदच्या ताब्यात देऊन द्या, म्हणजे तो वादच राहणार नाही आणि तो विषय डबल पुन्हा घडणार नाही। आणि कशाला वाईट, सर्व लोक हे इथं शैक्षणिक आणि समजदार आणि नेम म्हणजे कामं करणारे आहेत। 10 जणांवर अॅट्रॉसिटी लागल्या साहेब, सांगा म्हणजे ते इथून कुठे जाऊ शकत नाही, राहिलेल्या जमानता घ्या आता, म्हणजे दुसरेच कामं लागले ना आता, मला तुम्ही सांगा दुसरेच कामं लागले आता, तर मग याच्यात करायचं तरी काय आम्ही? आणि खरंच हा विषय एवढा मोठा विषय नाही आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगतो, हा जो विषय आहे हा एवढा मोठा विषय नाही, मी आताही सांगून राहिलो, हा विषय काही एवढा मोठा नाही, पण याला वाढवण्याचं काम, याला दृष्टी करण्याचं काम पुढील पक्ष करत आहे। आता तुम्हाला सांगतो, एकच पत्रकार परिषद घेतली होती आम्ही सनातन हिंदू धर्माच्या वतीने, एकच पत्रकार परिषद घेतली होती, तुम्ही सर्व तिथं हजर होते, काही पत्रकार असेल किंवा नसेल हे मला माहिती नाही कारण की नाव कोणाचे माहित नाही। तिथं एक पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर आम्ही पूर्ण न्यायालयीन प्रक्रियाच करून राहिलो, कोणालाच त्रास देण्याचं काम नाही, त्यांनी सांगून त्रास देऊन राहिले म्हणून। कारण कसं आता ही दुसरी पत्रकार परिषद आता हे त्याच्यासाठी ठेवली आहे का बा हे बघा, आता तुम्ही सांगा हे काय करू मग आम्ही, आता तुम्ही उत्तर द्यायचं।
तुम्ही बोलता की साहेबांनी एक टॉपिक काढला होता की कोणतेही काम सुद्धा करू नये असा अभिप्राय. हा बौद्धिविहाराच्या समोर. हा आता काही लोकांनी तुमचं म्हणणं आहे का साफसफाई केली, याची कंप्लेंट तुम्ही एसडीओ साहेबांना केली आहे. आज आपल्या न्यायालयीन मार्गाने सुशांत सर राजपूत जे आहेत त्यांनी एक कायदेशीर नोटीस दिलेली आहे, जे आमचे सुप्रीम कोर्टचे वकील साहेब आहे सुशांत सर राजपूत, ऍडव्होकेट सुशांत सर राजपूत यांनी ते न्यायालयीन प्रोसेसनं नोटीस दिलेली आहे. आणि राहिलं जे मेघा भरत गौर म्हणून आहे आमची जे ताई आहे, तिनं देखील आज तक्रार पोलीस स्टेशन इथे बाय पोस्ट टाकलेली आहे आणि न्यायालयीन प्रकरण उद्या आपण ते दाखल पण करणार आहे, कारण की आज ते अर्ज केलं की न्यायालयीन उद्या ते दाखल करते असा विषय. उद्या आपण तो दाखल केली, आज बाय पोस्ट आपण त्याची ते दिलेली आहे, माझ्याकडे ते आहेत, त्यांचे प्रूफ आहेत, दिलेली आहे, आपण बाय पोस्ट पाठवलेली आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून आपला मुद्दा होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुद्दा आणि जे त्रिशूलाचा मुद्दा होता, तर याच्या संदर्भात पोलीस कारवाईमध्ये नष्ट करण्यात आलेले त्रिशूल आहे त्याबद्दल न्यायालयामध्ये सुनावणी आणि त्यानंतर अंतिम सुनावणी कधीपर्यंत येऊ शकते आणि जे दक्ष केलेले त्रिशूल आहे ते मिळण्याची शक्यता कधीपर्यंत न्यायालयाला. खरं तर ही एक आनंदाची गोष्ट तुम्ही तुमच्याकडून आमच्यासाठी सांगून राहिले की किंवा कधी मिळणार आहे त्रिशूल. आमचं गेल्या 1 वर्षापासून आम्ही त्याची आतुरता होतो की आमचा देव अंदर आहे आणि त्या देवाला आता आमच्यासाठी एक शोकांतीची गोष्ट आहे की न्यायालयातून ते देव बाहेर आणायला लागून राहिले. ही गोष्ट आमच्यासाठी एक शोकांतीची गोष्ट आहे. सरकार हिंदूच आहे. सरकार कोणाचं आहे? हिंदुत्वाचं आहे. स्थानिक आमदार हिंदुत्वाचा आहे, मंत्री पण हिंदुत्वाचे आहेत, मुख्यमंत्री पण हिंदुत्वाचा आहे, पंतप्रधान पण हिंदुत्वाचा आहे. मला राजकीय पक्षाची घेणदेण नाही, मी अजून सांगून राहिलो, पण ते आता न्यायालयीन प्रोसेसानं मला काळा लागून राहिले, ही माझ्यासाठी शोकांतिकाची गोष्ट आहे. आणि राहिला विषय कधी निघणार आहे, आम्हाला न्यायालयाने आता काय झालं, न्यायालय एका दमाने कुठलीच गोष्ट जबाब देत नाही. आता पोलिसांचा से त्यांना दिलेला आहे, न्यायालयाने मागितला होता. आता येणाऱ्या 24 तारखेला दाट शक्यता आहे न्यायालय आम्हाला आदेश देईल की ते त्रिशूल परत द्या, असं आम्हाला न्यायालय असा आदेश देऊ शकते. मी शक्ती वापरला शब्द. पुढील कारवाई न्यायालय करीत आहे. और कैसा है, शॉर्टकट लेना, हम संविधान को मानने वाले लोग हैं. अब जो हमारा जो भी चल रहा है तो संविधान के भरोसे चल रहा है, और संविधान में जो ऐसा लिखा है वही कायदे अनुसार चल रहा है. और कुछ लोग समझ नहीं पा रहे. समझो, क्योंकि ये विवाद बड़ा नहीं है, ये विवाद छोटा ही है, पर इसको बढ़ावा दिए जा रहा है. आपको क्या लगता है कौन बढ़ावा दे रहा है इसको? राजनीतिक लोग बढ़ावा दे रहे हैं या उसमें कोई लोग बढ़ावा दे रहे हैं? खरं तर याच्यात राजकीय लोकांचं तर आता हे पाहते, राजकीय पोळी शेकत असतील तर त्याचा कारण आहे राजकीय पोळी शेकायचा. पण याच्यात पुरत्या लोकांनी, म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वारेवर धरून जे याच्यात इन्व्हॉल्व करत आहेत, ते लोकांनी यांना बळावण्याचं आणि एक वेगळं दृष्टिकोन देण्याचं काम आणि एकदा दुसरा जातीवाद करण्याचं काम याच्यात ते करत आहेत. कारण आमचं तर काही नाहीच नाही त्याच्यात. मला तुम्ही सांगा, ते म्हणते की त्यांच्या याच्यामध्ये एक नाव निघेत मी त्या महिलेचं, त्या महिलेनं त्यांच्या बयानामध्ये सांगितलेलं आहे की बा पुढील विषय जो आहे, पुढील संबंध जो आहे, याच्यात आम्ही पाहिलेला नाही. शनी गौर याचा वाढदिवस होता, तो वाढदिवस 11:30 वाजता घडला. त्याच्यानंतर सन्नरीय लोक 10 लोकांची नावं टाकले, 10 लोकांनी तिथं त्रिशूल आणून लावले. तर ते म्हणते लावले तर म्हणते मी पाहिले नाही, पण याचे संशय आहे म्हणते. मग संशयवर एवढे जण, 10 जण, शक के बिना पे 10 लोगों पे इन लोगों ने एट्रोसिटी एक्ट लगाया, जिसका कोई सबूत भी नहीं था. सबूत कुठं आहे? सबूत नहीं है. पढ़ने लिखने वाले बच्चे भी हैं. और जिसने कंप्लेंट दी वो खुद बोलती कि मैं खुद कंफर्म नहीं हूँ ये इन लोगों ने लगाया करके, लेकिन 10 लोगों पर एट्रोसिटी एक्ट लगा, उस संदर्भ में हमारे त्रिशूल उठाए गए. त्रिशूल के तहत लगाया एक शक के आधार पे. अब इसमें गलती किसकी है? अब यही तो सोचने वाली बात है ना. पोलीस प्रशासन याच्यात चुकीचं आहे, न्याय प्रशासन चुकीचं आहे की नगरपालिका याच्यात चुकीची आहे. कारण की उचलून नेलं नगरपालिकेनं, माझ्याकडे एव्हिडन्स आहे, उचलून नेलं नगरपालिकेनं, नगरपालिकेपासून घेतलेलं पोलीसवाल्यानं. म्हणजे नगरपालिका उचलून नेते, तिथून पोलीसवाले घेतात. म्हणजे कुठं मग पहिलेच पोलीसवाल्यांना घेऊन जायला का तुझं उचलून, मग त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला अंदर ठेवलं. आणि मी सांगून राहिलो आहे की वारंवार ही गोष्ट, एक गोष्ट मी आपल्या समोर सांगत आहे की हा जो मुद्दा आहे हा किरकोळ आहे.
आणि तुम्हाला सांगतो आता सर्वात अगोदर मागच्या पत्रकार परिषदेमध्ये 3 पत्रकारांनी मला सवाल विचारला होता की तुम्ही तुमच्या पातळीवर त्यांच्याशी बोलले का. आता तो पूर्णपणे सांगतो. न्यायालयात तिला मागच्या तारखेमध्ये त्या बहीण म्हणजे ज्या फिर्यादी आहेत त्यांना बोलावलं होतं आणि त्यांना आम्ही विचारलं की बाई जे काही आहे जो आपला विषय घडलाय हा आपल्यापर्यंत ठेवू आणि हा मुद्दा इथून संपून टाकू. म्हणजे जे झालं ते झालं. म्हणजे आमच्या ऐकून चुका झाल्या न कळत आम्हाला तर माहित नाही काय झालं. तुमच्या ऐकून झालं असेल ते तुम्हाला माहित. देव जाणे ते कसं आहे. जे झालं ते झालं. आपण हा मुद्दा आपल्या पातळीवर खतम करून टाकू हे मी त्यांना सांगितलं. पण ते म्हणते की तिथून त्रिशूल हटवून टाका. अरे 1985 हा वाद म्हणजे तुम्ही त्रिशूल हटवून टाका. हा कुठला विषय राहिला. हा कुठला विषय न्यायचा आम्ही ते सांगा ना. म्हणजे इथून म्हणते त्रिशूल हटवून टाका तिथून आणि तो त्रिशूल हटवल्यावर म्हणते ती जागा आम्हाला देऊन द्या. मग हा कुठं झाला. हा म्हणजे हे दोघं आम्ही बसायला तयार आहे ना. मग पुढच्या पार्टीने बसायला तयार व्हायला पाहिजे. आम्ही काही दोन सवाल विचारतो तुम्ही 2 सवाल विचारतो. आपल्याला वाटतोडी करायचं राहिला. आम्ही पर्सनली भेटलो बरं असं काही नाही का गेलतो. आम्ही न्यायालयात भेटलो. म्हटलं उद्या चालून जर दुसरा एक्झाम लागला त्याच्यापेक्षा कॅमेऱ्या समोर बोलू. कॅमेरा समोर बोललो. त्यांची आमच्याकडे फोटो व्हिडिओ क्लिप आहे का. उद्या चालून जर काही क्लेम आमच्यावर झाला तर त्याची व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. म्हणून सर्वच आमच्याकडे आहे. मग असं नाही व्हायला पाहिजे. हम बड़ा मन कर देते वो जगह के ऊपर में त्रिशूल का होता हम खुद हटा लेते. बाबा साहेब तुम हटा लो बच्चों को खेलने के लिए जागा द्या ना. मी काय म्हणतो त्रिशूल हटून घेऊ. मी काय म्हणतो अगदी बरोबर. मी आताच तुम्हाला हे सांगितलं अगदी बरोबर विषय आहे. बच्चों के लिए खेलने को जगह हो जाती सभी के बच्चों. उनके भी बच्चे खेलेंगे हमारे भी बच्चे खेलेंगे रहेंगे विवाद चलते रहेंगे छोटे मोटे. हम भी बाबा साहेब का होटे को तुम हटा लो और हम हमारे त्रिशूल के होटे को हटा ले. खरं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की बात नाही होत असेल हा मुद्दा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीने पुतळा हटवून घ्याव. महादेव ओटा समितीने महादेव ओटा हटवून घ्याव. म्हणजे जेणेकरून तो कटघरा घेरायचा आहे नका घेरू. दोन्ही समाजाच्या लोकांनी तिथे खेळायचे. दोन्ही समाजाचे लेकर आहे. अरे मला तुम्ही सांगा दादा उद्या चलून जर आमच्या विरुद्ध म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्या घरात आग लागली तर आम्हालाच जा लागते विजवाले. आमच्या घरात आग लागली तर त्यालाच विजवाले या लागते. आम्ही भाऊ भाऊच आहोत. पण त्याच्यातले काही किडे आहेत की जे याच्यात एवढा मोठा विषय वाळून राहिले. पूर्ण लोक नाही. आम्हाला कुठल्याच समाजाशी वाद नाही किंवा कुठल्याच धर्माशी. आम्हाला सर्व धर्म तेवढे धर्माचे आहेत तेवढे आमचा सनातनी हिंदू धर्म आमच्या जवळचा आहे. म्हणजे सर्वच धर्माच्या लोकांना मानतो. सर्वच धर्माच्या लोकांना मानतो पण तेवढा जेवढ्या आमच्या धर्माच्या लोकांना मानतो. विषय संपला. जगह अगर गवर्नमेंट की है और गवर्नमेंट उस पर कोई अगर तुमको आदेश देती है तो ये आदेश को मानना ये दोनों पक्षों का काम है. तुम उसकी अवहेलना कर रहे और फिर उसमें तुम आगे वाले धर्म का ऊपर घात कर रहे. उनको ऐसे उकसाने की कोशिश कर रहे प्रवोक कर रहे तुम कि ये आके हमसे विवाद करे. यानी किसी के धर्म का अपमान कर रहे तुम जानबूझ के और आदेश का भी अपमान कर. अरे दादा आमच्याकडं व्हिडिओ आहे फोटो आहे जुना आहे. मी नाव सांगू जुना व्हिडिओ आहे. ते त्या ओट्यावर थुकून राहिले. त्या ओट्यावर त्यांची शेणाची भरलेली चप्पल त्या आमच्या ओट्यावर नेऊन राहिले. मग आम्ही जर चप्पले घालून त्या ओट्यावर गेलो तर कुठं राहील. नाही का वाद पेटणार. त्याच्यापेक्षा खतम करा ना विषय. बासरी वाजणार नाही राहणार नाही विषय. सीधी गोष्ट आहे ना हे. दुसरा विषय काय करण्याचा आहे मला तुम्ही सांगा. सदर आजच्या पत्रकार परिषदेतून सांगण्याचा एवढाच मुद्दा आहे. दुसरी पत्रकार परिषद आहे पण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जे शासनाने जे आदेश काढले त्या आदेशचं पालन होऊन राहिलं का. खरं खरं अधिकारी पाहिले आले पाहिजे. पालन होऊन राहिलं का नाही होऊन राहिलं. आता साफसफाई करून राहिली. आमच्या ओट्यावर पाणी होऊन राहिलं. मग आम्ही जाऊन रिपोर्ट दिले तर वाद नाही होणार का. दुसरी गोष्ट आमचे त्रिशूल आता पुढच्या तारखेला परत म्हणजे येतील असं मला संभावनीय आहे. मला पक्का नाही माहित. न्यायालयाने आदेश दिलंच कारण की आमची 3री हिअरिंग आहे न्यायालयात. 3री हिअरिंग अचलपूर खंडपीठ अचलपूर इथे आमची सुरू आहे. आणि एक आता हिअरिंग आमची सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय दिल्ली इथे सुरू आहे. या ओट्याबाबत 4 फुटाची जी गल्ली आहे त्याबाबतची हिअरिंग आमचे सुशांत सर जे राजपूत आहेत ते करणार आहेत. आणि गजानन सर मनोरे साहेब ते आमची खंडपीठ अचलपूर खंडपीठ इथली आता सध्या इथली हिअरिंग सुरू आहे. पुढच्या न्यायालयाचे आदेश आहे. पुढच्या तारखेला आम्ही असे मागितलंय त्यांनी. आता पुढच्या आदेशाला काय होईल ते बघणं महत्वाचं आहे. जय महाराष्ट्र.